अपडेट न्यूज। क्रूरतेने कत्तलीसाठी नेला जाणारा गोवंश पकडला। 63 जनावरांची सुटका, 3 आयशर जप्त। घाटंजी पोलिसांनी गोरक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने कत्तलीसाठी निर्दयीपणे भरलेली गोवंशाची 3 आयशर वाहने जप्त करून 63 जनावरांची सुटका केली आहे। ही कारवाई मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घाटंजी पारवा राज्यमार्गावर साखरा परिसरात करण्यात आली। जनावरांची दयनीय अवस्था, क्रूरपणे कोंबल्यामुळे गाडीतील 2 जनावरे मृत अवस्थेत आढळली। शिवनी मार्गे हैदराबादकडे वेगाने निघालेल्या या गाड्यांनी साखरा गावाजवळ रस्त्यावरील काही बकऱ्यांना धडक दिली। चालक न थांबल्याने ग्रामस्थ आणि युवकांनी वाहनांचा पाठलाग सुरू केला। माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून वाहने पारवा मागे येरणगाव रस्त्यावरील खुल्या जागेत वळवण्यास भाग पाडले। युवकांनी केलेल्या दगडफेकीमुळे घाबरून काही तस्कर चालक वाहनांनी पळ काढला। पोलिसांनी अमीर अली असलम अली वय 30 राहणार कामगार नगर नागपूर आणि इरफान अहमद फिरोज अहमद वय 28 राहणार यशोदा नगर नागपूर या दोघांना ताब्यात घेतले। 2 चालक आणि इतर आरोपी पसार झालेत। जप्त केलेली वाहने घाटंजी पोलीस स्टेशनला लावण्यात आली आहे, तर जनावरांना पांडे यांच्या गोरक्षणात सुरक्षित ठेवण्यात आले। पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जाधव, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे यांच्यासह पोलीस कर्मचारी पुढील तपास करतायत। नितीन कुरमेरकर, घाटंजी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.